डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं नाव आहे ज्यांनी विश्वामध्ये आपली नावलौकिक अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका यांनी ऐरोली येथे भव्य स्मारक बनवले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास या ठिकाणी वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. यामध्ये कलादालन, वाचनालय, वस्तुसंग्रहालय, मेडिटेशन सेंटर, चलचित्र यांसारख्या अनेक गोष्टींमधून बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास हा दाखवण्यात आला आहे. बाबासाहेबांचा जन्म, बालपण, शिक्षण, लग्न, राजकारण, समाजकारण या सारख्या विविध पैलूवर उजाळा टाकण्यात आला आहे. या स्मारकाला आज ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी भेट देऊन स्मारकाचा आढावा घेतला. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, ऐरोली. नमस्कार, मी अनिकेत सोनावणे. ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, आज आपण आलो आहोत नवी मुंबई येथील ऐरोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचं स्मारक आहे. आज या ठिकाणी आपण भेट देणार आहोत आणि काही बाबासाहेबांच्या ज्या जीवन प्रवासाशी निगडीत असलेल्या गोष्टी आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर खरं तर या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य असं स्मारक आपण माझ्या मागच्या बाजूला पाहू शकतो. सध्याची ही दृश्य आहे की जर तुम्ही एंट्री कराल या ठिकाणी तर बाबासाहेबांची काही आपल्या आयुष्याची जी चित्र आहेत, त्या चित्र ती फोटोग्राफ्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. माझ्या समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या एकंदरीत ज्या डिग्री होत्या ते घटनातज्ञ होते, ते समाजसुधारक होते, तत्त्वज्ञानी होते, लेखक, वकील, पत्रकार अशा विविध घटनेने अष्टपैलू असलेले बाबासाहेबांचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जर आपण माझ्या मागच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी बाबासाहेबांचं असं भव्य दिव्य असं वाचनालय. खरं तर बाबासाहेबांनी स्वतः दादरच्या ज्या त्यांचं घर होतं त्या ठिकाणी एक लायब्ररी बनवली होती. 50,000 पुस्तकं त्या ठिकाणी होती आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असलेली पुस्तकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर बाबासाहेबांच्या आयुष्यातील पूर्ण चित्र या ठिकाणी रेखावण्यात आलेलं आहे, आपण पाहू शकतो. जर आपण पाहिलं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म असेल किंवा आंबेडकरी चळवळीशी इतर पुस्तकं असतील किंवा शूद्रपूर्वीचे कोण होते यासारखे अनेक पुस्तकं, कथासंग्रह आपल्याला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर पाहिलं तर या ठिकाणी वाचनालय आहे. आपण या ठिकाणी येऊन एकांतामध्ये ही पुस्तकं जे आहेत ते आपण वाचू शकतो आणि एक आगळं वेगळे जे बाबासाहेबांचे विचार होते ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. खरं तर या ठिकाणी लायब्ररी देखील आहे. बाबासाहेबांवरती BBCची जी पहिल्याची भाषणं असतील ती भाषणं देखील आपण या कम्प्युटरच्या माध्यमातून, या PCच्या माध्यमातून, लायब्ररीच्या माध्यमातून आपण बाबांचे विचार जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि आत्मसात करू शकतो. खरं तर जर पाहिलं तर संविधान विशेष जे आहे, भारतीय संविधान असेल किंवा आंबेडकरी साहित्याविषयी, आंबेडकरी चळवळीविषयीची जी पुस्तकं असतील त्या ठिकाणी आपल्याला सर्व बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांचं विविध मिश्रण आपल्याला या लायब्ररीमध्ये पाहायला मिळते. खरं तर अतिशय प्रशस्त अशी ही लायब्ररी म्हणता येईल, कारण जर आपण माझ्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर विविध ठिकाणी या ठिकाणी आपल्याला जे वाचन करून आपण ध्यान साधना देखील करू शकतो आणि बाबांचे विचार जे आहेत ते आत्मसात आपण करू शकतो. जर तुम्ही या ठिकाणी याल तर तुम्हाला या वाचनालयामध्ये एक आगळी वेगळी संकल्पना पाहायला मिळते जी खूप कमी वाचनालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जर तुम्ही भेट द्याल तर तुम्हाला इथे लायब्ररी नावाचा एक वेगळा विषय हाताळायला भेटणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर बाबासाहेबांच्या जीवनावरती आधारित जी गाजलेली भाषणं होती ती या ठिकाणी PDFच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. जसं की मी या PDFवरती सिलेक्ट केलं तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाईफ ऑफ मिशन नावाचं जे फोल्डर आहे तर जर मी ते ओपन केलं तर इथे बाबासाहेबांच्या जीवनावरती जी काही PDF फाईल्स आहेत किंवा जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून पाहायला मिळते. जसं की मी इथे या ठिकाणी दाखवू इच्छितो की बाबासाहेबांचे जे BBCवरती जे इंटरव्ह्यूज होते ते इंटरव्ह्यू थेट देखील आपण पाहू शकतो. म्हणजे जे 1955च्या दशकातले जे व्हिडिओज होते बाबासाहेबांच्या जीवनावरती आधारित किंवा सध्याची जी बाबासाहेबांच्यावर गाजलेली भाषणं असतील ती विविध भाषणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत लायब्ररी या माध्यमातून. खरं तर अतिशय आगळी वेगळी संकल्पना आपल्याला खूप कमी ठिकाणी भारत देशामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळते. जर या ठिकाणी तुम्ही याल तर विविध जे व्याख्यानकर्ते होते ज्यांनी बाबासाहेबांच्या आयुष्यावरती जी व्याख्यानं केलेत, जी भाषणं केलेत ती भाषणं आपल्याला देखील पाहायला मिळतात. दुसऱ्या स्क्रीनवर जर आपण पाहिलं तर जी BBCवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक गाजलेली मुलाखत होती ती मुलाखत देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर बाबासाहेबांच्या आयुष्यात लहानपणापासून ते अगदी महान निर्वाणापर्यंत जे काही घडामोडी झाल्या त्या संपूर्ण वित्तम बात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
खरं तर भारतभर 26 नोव्हेंबर जो आहे तो संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्याच दिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संविधान विशेष म्हणून जे आपल्याला एक वेगळं सेक्टर पाहायला मिळतं आणि ज्या संसद भवनाची जी मूळ प्रत जी होती संविधानाची, कॉन्स्टिट्यूशन ऑफ भारत, तर त्याची जी आपल्याला या ठिकाणी प्रतिकृती पाहायला मिळते. खरं तर जे लिखाण होतं संविधानाचं ते तसंच्या तसं त्या स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर भारतीय संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची ही प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एक वेगळी संकल्पना आणि याविषयी विविध व्याख्यानकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीची जी व्याख्यानं आहेत ती देखील या ठिकाणी पब्लिश होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर वाचनालयाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती एक संग्रहालय देखील आहे आणि त्या संग्रहालयाला भेट देण्याअगोदर आपण एक वेगळी कन्सेप्ट आपण आज पाहणार आहोत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे छायाचित्र आहेत ते तुम्ही ऑनलाईन माध्यमातून देखील पाहू शकता. जर तुम्ही या बारकोडला स्कॅन कराल, जसं की मी आता या ठिकाणी हे जे बारकोड आहे त्या बारकोडला जर मी स्कॅन केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आतमधले जितकेही छायाचित्र आहेत ते मला या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून पाहायला मिळतं. तर या ठिकाणी आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे छायाचित्र दालन आहेत ते मला या ठिकाणी ऑडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचे छायाचित्र आज आपण तेच आता आतमध्ये आपण पाहूयात की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे छायाचित्र लावलेत तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर स्टार्टिंगच आपल्याला या ठिकाणी जर पाहायला मिळते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही, ज्या सहीवरती हा देश चालला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वाक्षरी आपल्याला पाहायला मिळते. तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासाचे हे दालन आपल्याला पाहायला मिळते छायाचित्रामध्ये. आणि जर सुरुवात जर आपण पाहिली तर त्यांचा जो जन्म झाला होता त्या ठिकाणी महू या ठिकाणी मध्य प्रदेशातील, तर या ठिकाणचं जे चित्र आहे त्यांच्या मिलिटरी हेड असेल, त्यांचे वडील जिथे कामाला होते त्या ठिकाणचं असू दे किंवा 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेबांचा मध्य प्रदेशातील महू या गावी जो जन्म झाला होता तिकडचं घर असेल किंवा रत्नागिरीमधले त्यांचं कॅम्पचं निवासस्थान असेल, असे विविध पैलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी या ठिकाणी उजाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार मालोजी सकपाळ यांचा जन्मप्रवास, ते नेमके कुठे कामाला होते, त्यांचं कार्यकारणी या ठिकाणी आपल्याला सविस्तररित्या विथ फुटेज आपल्याला व्हिडिओच्या फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळते. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये 3 गुरु मानले होते, ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि ज्योतिबा फुले. तर त्यांचं देखील या ठिकाणी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. खरं तर प्रत्येक व्यक्तीचे गुरु असतात, तसं बाबासाहेबांचेही 3 गुरु होते आणि बुद्ध, फुले आणि कबीर. तर या ठिकाणी त्यांचा जो जीवनपट आहे तो देखील पाहायला मिळतो आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेमध्ये ॲडमिशन घेतात, दाखला घेतात, तो त्यांचा देखील या ठिकाणी उल्लेख आहे. त्यांचा जन्म जिथे झाला होता ती देखील आपल्याला नोंद या ठिकाणी पाहायला मिळते. विविध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित असलेल्या गोष्टी आपल्याला या दालनामध्ये पाहायला मिळत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुजी, खरं तर ही डॉक्टर बाबासाहेबांना आडनाव देणारे जे गुरुजी होते कृष्णाजी केशव आंबेडकर, त्यांचा देखील या ठिकाणी परिचय आपल्याला पाहायला मिळतोय. जे कृष्णराव केळुसकर होते, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4थीत असताना त्यांना शिष्यवृत्ती पास झाल्यावरती बुद्ध चरित्र दिलं होतं आणि त्या बुद्धाच्या चरित्रावरतीच बाबासाहेब इतके भावुक झाले की त्यांना पुढे जाऊन बुद्धाची गरज लागेल असा त्यांचा विश्वास पटला होता. तर ती देखील ओळख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या दुसऱ्या फोटोमध्ये जुना मासळी बाजार, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न झालं होतं रमाबाईंसोबत, तो देखील प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जसं जर पाहिलं तर रमाबाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नातं होतं ते आपल्या सर्वांना माहिती आहे की किती जिव्हाळ्याचं, किती आपुलकीचं नातं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी रमाईंना रामू नावाने उद्भवत आणि रमाई ज्या होत्या त्या बाबासाहेबांना साहेब म्हणून संबोधत होते. तर त्यांचं जे प्रेम आहे आगळं वेगळं ते आपल्याला या ठिकाणी या फुटेजच्या माध्यमातून, या फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हे एलिफंटन कॉलेजचे चित्र जे मुंबईमध्ये स्थित आहे, त्या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले असे विद्यार्थी होते भारतातले अस्पृश्य समाजातले ज्यांनी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. तर त्या देखील आठवणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेबांच्या शाळेतल्या, कॉलेजमधल्या जर आपण काही आठवणी पाहिल्या तर आपल्याला या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला आपण पाहू शकतो.
की 15 जानेवारी 1913 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठातून जी अर्थशास्त्राची पदवी घेतली होती. खरं तर पदवी घेणारे देखील ते पहिलेच अस्पृश्य किंवा अनटचेबल होते. अशा विविध गोष्टी होत्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी विविध समाज कंटकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याच गोष्टीला न जुमानता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत राहिले आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मूल मंत्र त्यांनी हा पूर्ण देशाला दिला. आणि संपूर्ण देशच नाही तर विश्वभरामध्ये त्यांची स्तुती होते, त्यांची तारीफ होते. या ठिकाणी जर आपण हा फोटो पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1913 रोजी जे त्यांना शिष्यवृत्ती भेटली होती त्याच्या बेसिसवरती कोलंबियाला जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि त्याच्या देखील आठवणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हेच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन येथील घर होतं जे सध्या भारत सरकारने आपल्या हाते हस्तगत केले. त्याची देखील आठवण आज या ठिकाणी आपल्याला या दालनामध्ये पाहायला मिळते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी DSc आणि बॅरिस्टरचा जो अपूर्ण राहिलेला अभ्यास होता त्यांचा 1920 ते 23च्या कालावधीमध्ये तो देखील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये त्यांनी हा अभ्यास पूर्ण केला. खरं तर 7 वर्षाचा हा अभ्यास होता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त 3 वर्षाच्या जोरावरती हा अभ्यास केला. इतकं प्रगल्भ होते बाबासाहेब, इतकं प्रदीर्घ होते बाबासाहेब. जर माझ्या मागच्या बाजूला पाहिलं तर बाबासाहेब एक पत्रकार होते. एक चांगले पत्रकार म्हणून त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत असे अनेक मासिकं, असे अनेक दैनिकं आपल्या जनतेला समर्पित करत त्यांनी विविध वेळी आपला लढा जो आहे तो चालू ठेवला आणि त्याची देखील आठवण आज या ठिकाणी पाहायला मिळते. बाबासाहेबांच्या स्वतःच्या स्वाक्षरीमध्ये, स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही लेटर आपल्याला पाहायला मिळतात, काही स्वाक्षऱ्या आहेत त्यांच्या, काही लेटर आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर बाबासाहेबांचे अर्ज असतील किंवा जे पत्र असतील ते लिखित स्वरूपात जसे आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जर त्यांच्या डिग्र्या आपण पाहिल्यात तर उच्च शिक्षण त्यांनी कुठं घेतलं, महाविद्यालय कोणतं होतं त्याची देखील वित्तवाद स्वरूप या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते. MA ते कोलंबियामध्ये झाले होते, PhD कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क अमेरिका, SC MC अशा ज्या पदव्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या वर्षी घेतल्या त्याची पूर्णतः माहिती आज आपल्याला, जर तुम्ही ऐरोलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात याल तर तुम्हाला पाहायला मिळेल. इतिहास विसरा असे लोकांना सांगणे चूक आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाही असं बाबासाहेबांचं हे म्हणणं होतं. ते देखील वागळे हॉल मुंबई 20 फेब्रुवारी 1942 रोजी त्यांनी त्या भाषणामध्ये म्हटलं होतं. जर या ठिकाणी पाहिलं तर सेल्फ कॉन्फिडन्स खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. नॉलेज इज पॉवर, ज्ञान हीच खरी साधन सामग्री आहे, ज्ञान हीच शक्ती आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि जर पाहिलं तर प्रबोधन, स्वाध्याय अशा विविध घटनांनी माणूस जेव्हा परिपक्व होतो तेव्हा तो नक्कीच इतिहास घडवतो आणि त्याचीच ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि त्याचं एक असं आगळंवेगळं स्मारक जर पाहिलं तर कलम जी ताकद असते माणसाची ती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना प्रबोधित करण्यासाठी, समर्पित करण्यासाठी या ठिकाणी एक लेखणी आणि काही पुस्तकं, ते संविधान असेल किंवा इतर कुठल्याही बुद्धांविषयी पुस्तक असेल ते आपल्याला पाहायला मिळते. जर आपण माझ्या मागच्या बाजूला एक छायाचित्र आपल्याला पाहायला मिळते. खरं तर इथं विविध संघटनेचे, विविध जातीचे लोक आपल्याला एकत्र पाहायला मिळते आणि यामध्ये बाबासाहेबांच्या बाजूला एक शख्स आहेत, एक व्यक्ती आहेत, ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांची ओळख सांगणं संपूर्ण महाराष्ट्रालाच अवगत आहे. ते असे नेते होते जे बाबासाहेबांशी नेहमी संलग्न होते, बाबासाहेबांच्या विचारांशी संलग्न होते आणि त्यांनी बाबासाहेबांवरती, बुद्धांवरती अनेक पुस्तकंही लिहिली. खरं तर हिंदू धर्मांवरती काही टीका असतील किंवा ज्या चालरीती असतील त्याच्या देखील त्या प्रखर विरोधात होत्या. आणि आपल्याला या ठिकाणी 25 सप्टेंबर 1928चं हे चित्र आपल्याला पाहायला मिळते, जिथे बाबासाहेब आंबेडकर आणि जे प्रबोधनकार ठाकरे आहेत ते एका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी पूजा अर्चा करण्याचा हक्क जो प्रस्थापित केला गेला होता त्याविषयी जे टिळक होते त्यांच्या संदर्भात जे काही भाषण होतं किंवा जे चर्चा होती ती आपल्याला या ठिकाणी या फोटोजमधून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर विविध समाज समता संघाची स्थापना जेव्हा झाली होती 4 सप्टेंबर 1927 रोजी, तेव्हाचे जे काही चिटणीस असतील किंवा जे तेव्हाचे काही प्रधान असतील ते या ठिकाणी हे फोटोग्राफ्स आपल्याला दाखवत आहेत. खरं तर प्रबोधनकार ठाकरे नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतं. आणि आत्ताचं सध्या चित्र पाहिलं तर राजकारणात देखील आंबेडकर आणि जे प्रबोधन ठाकरे यांचे जे वारस आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी कुठेतरी एकत्र येताना पाहायला मिळते. तो हा जो बदल जो पहिले झाला होता तो आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नी होत्या त्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1948 रोजी
त्यांचा विवाह जो होता तो शारदा कबीर यांच्यासोबत झाला होता, ज्यांचं सविता आंबेडकर देखील असं नाव म्हटलं जातं. तर त्यांच्यासोबतच्या काही आठवणी या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर धर्मांतर जेव्हा आपण केलं होतं, जेव्हा आपण बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली हिंदू धर्म त्याग करून जेव्हा ते बुद्धिझममध्ये ॲडिक्ट झाले होते, तेव्हा देखील आपल्याला सविता आंबेडकर ज्या होत्या त्या मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून पाहायला मिळत आहेत आणि तीच चित्र आपल्याला या ठिकाणी कुठेतरी प्रदर्शित होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर माझ्या मागच्या बाजूला एक छायाचित्र पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर नेहमी आपण बाबासाहेबांना एका गंभीर आणि एक शांत संयमी नेता म्हणून पाहायला असेल, परंतु या फोटोमध्ये त्यांच्या जीवनातले लाफ्टर बाबासाहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या बाजूला जी व्यक्ती बसले ती केळुस्कर गुरुजी होती. बाबासाहेब जेव्हा 4थीला होते तेव्हा ते शिष्यवृत्तीची एक परीक्षा पास झाले होते आणि तेव्हा त्यांना बुद्धचरित्र त्यांनी देणारे जे केळुस्कर गुरुजी होते ते त्यांच्या बाजूला बसलेले पाहत आहेत. आणि सोबत ज्या सविता आंबेडकर आहेत त्या देखील आहेत. खरं तर बाबासाहेबांना हसताना बघणं म्हणजे आयुष्य सार्थक होणं असंच म्हणता येईल. आणि हे चित्र, हा जो क्षण आहे तो सांगतोय आणि तो क्षण टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते राजकारणामध्ये देखील सक्रिय राहा असं नेहमी सांगत होते. आणि 1936मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली निवडणूक लढली होती. तर त्यांची जेव्हा ती स्वतंत्र मजूर पक्षांची त्यांनी स्वतः स्थापना केली होती 1936मध्ये. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ती देखील छायाचित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे काही नेते मंडळी आहेत त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती भारत स्वातंत्र्याच्या नंतर 21 जून 1948 रोजी. तर या ठिकाणी सी राज गोपालचारी व लॉर्ड माउंट बॅटन यांच्यातून एक सस्नेह भोजन होतं आणि त्या भोजनामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी तात्कालीन जे मुख्य पंतप्रधान होते नेहरू ते असतील किंवा इतर मौलाना आझाद असतील किंवा यासारखे अनेक नेते मंडळी या ठिकाणी सस्नेह भोजन करतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या चित्रात जर पाहिलं तर 13 ऑक्टोबर 1949 रोजी संसद भवन दिल्ली येथे एक सरकारी बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये मौलाना फजी उल हसन हजरत मौलानी यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक चित्र पाहायला मिळते. खरं तर उर्दू शायर आणि संविधान सभेचे ते अध्यक्ष होते आणि इन्कलाब जिंदाबाद या घोषणेखाली भारत स्वातंत्र्य लढ्यात प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील योगदान होते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे बाबा यांचं देखील एक नातं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं होतं तेव्हा 8 दिवस रडणारा जो व्यक्ती होता तो व्यक्ती म्हणजे गाडगे बाबा होते. आणि तेच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या फोटोमध्ये जर पाहिलं आपण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत गाडगे बाबा तसेच भाऊराव गायकवाड तसेच भाऊराव पाटील ज्यांची रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांना म्हणतात. तर विविध जातीचे पंथाचे लोक त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत खांद्याला खांदा लावून होते. जेव्हा देशामध्ये जातीयवाद फोफावत होता त्यावेळेस एक समूह असा देखील होता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळत होता. या छायाचित्रामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून जेव्हा ते शपथ घेत होते त्यांच्यासमोर भारत देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या समक्ष ते शपथविधीचा हा जो कार्यक्रम होता तो या ठिकाणी 8 मे 1950 रोजी झाला होता. आणि त्याची आठवण त्याची छायाचित्र म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच दुसऱ्या छायाचित्रात जर आपण पाहिलं तर 26 जानेवारी 1950 म्हणजेच भारत देशाचा पहिला प्रजासत्ताक दिवस जो दिल्लीतील राष्ट्रपती भवनात जो साजरा झाला होता त्याचे प्रमुख अतिथी होते इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकार्नो. त्यांच्यासोबत म्हणून आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळते. तर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संबोधित करताना या सभेमध्ये बरेच असे विचार मांडले होते. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 31 जानेवारी 1950चा हा फोटो आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तसेच रफी अहमद किडवाई, सरदार बलदेव सिंग, मौलाना अब्दुल कलाम आझाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यासारखे अनेक श्यामाप्रसाद मुखर्जी असतील किंवा अनेक दिग्गज नेते मंडळी त्यावेळेसचे काँग्रेस पक्षातले किंवा इतर विविध राजकीय पक्षातले आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत पाहायला मिळत आहेत. खरं तर ही छायाचित्र जे आहेत ते तुम्हाला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतील, खूप कमी नेटवरती किंवा इतर ठिकाणी खूप कमी क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील.
आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना माझ्या मागच्या बाजूला पाहणार आहोत. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बाबासाहेबांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठा बदल होता, कारण त्यांनी येवल्याच्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं की मी हिंदू धर्मात जरी जन्मलो असलो, 1935 रोजी त्यांनी 13 ऑक्टोबरच्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं की मी हिंदू धर्मात जरी जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यानंतर जे बाबासाहेबांचे अनुयायी होते त्यांच्यामध्ये एक उत्सुकता लागली होती की बाबासाहेब आता कुठल्या धर्मामध्ये जातील, ते नेमका कुठला धर्म आत्मसात करतील. आणि अखेर 14 ऑक्टोबरचा तो दिवस उजाडतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या नागपुराच्या भाषणामध्ये मी बुद्ध धम्माचा दीक्षा घेतली आणि या ठिकाणी दीक्षाभूमीची जी आपल्याला चित्र नागपूरच्या पाहायला मिळत आहेत. तर आज आपण भेट दिली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोलीमध्ये. खरं तर बाबासाहेबांच्या लहानपणापासूनचा प्रवास ते अगदी डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी, त्यांचा कॉलेजचा प्रवास असेल, त्यांच्या आयुष्यातल्या काही घटना असतील, त्यांचा धर्मांतराचा सोहळा असेल, तो प्रत्यक्षरित्या या ठिकाणी आज आपण अनुभवला. आणि खरं तर अंगावर शहारे आले या ठिकाणी जर पाहिलं. बाबासाहेबांचं जे हास्य होतं, बाबासाहेबांच्या काही आठवणी होत्या, त्या पाहताना मन मात्र भारावून गेलं की इतका महान व्यक्ती. खरं तर 20 मिनिटाची ही व्हिडिओ असेल, परंतु या 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बाबासाहेब सांगणं खरं तर खूप अवघड होतं आणि अख्खं आयुष्य जाईल त्या महापुरुषाच्या चरणी, परंतु तो महापुरुष संपणार नाही. इतका प्रगल्भ असे बाबासाहेब आहेत. आपण त्यांची वाचनालय देखील पाहिली. बाबासाहेबांचं बुद्ध धम्म असेल किंवा इतर शाहू फुले आंबेडकरांविषयी जे विविध चित्र असतील ती आपल्याला या ठिकाणी या लायब्ररीमध्ये पाहायला मिळाली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा आणि या ठिकाणी एकदा नक्कीच व्हिजिट करा. अशी अतिशय आमूलाग्र असे हा ठेवा आहे बाबासाहेबांच्या विचारांचा. तर नक्की तुम्ही या ठिकाणी एकदा येऊन अवश्य व्हिजिट करा. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसह मी अनिकेत सोनवणे, ठळक वार्ता, ऐरोली, नवी मुंबई. खरं तर जी आपण माहिती आज आपण पाहिली ती माहिती तुम्हाला या टूअर गाईडच्या माध्यमातून, ऑडिओच्या माध्यमातून तुम्ही हे जे टूअर गाईड लावून कानाला वित्तंबाद जी बातमी आहे, जी माहिती आहे ती तुम्ही या स्वरूपात ऑडिओच्या माध्यमातून ऐकू शकतात. जसं की बाबासाहेबांचे जे 52 छायाचित्र आणि त्यांच्या आयुष्यातील जी काही प्रसंग आहेत ती तुम्ही या ऑडिओच्या माध्यमातून देखील ऐकू शकतात. अशी या ठिकाणी देखील एक चांगली आणि एक नवीन संकल्पना या स्मारकामार्फत पोचवण्यात आली आहे.